एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यासाठी सभासद व कामगारांची सकारात्मक भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे। बंद पडलेली कामधेनू सुरू करणं ही मोठी जबाबदारी निश्चित सर्वांच्या आशीर्वादाने पार पाडण्यासाठी सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन तनपुरे साखर कारखान्याचे संचालक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी हर्ष तनपुरे यांनी केले। डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यात सेवा देणाऱ्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय साखर कामगार युनियनच्या वतीने सेवापूर्ती सोहळा भारतीय स्वातंत्र्य दिनी पार पडला। प्रसंगी हर्ष तनपुरे बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे अध्यक्ष गजानन निमसे होते। यावेळी व्यासपीठावर साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, अर्जुन दुशिंग, सचिन काळे, सुरेश थोरात, कारभारी खुळे, शरद वाळके आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मनगटी, घड्याळ, साडी भेट देऊन सेवानिवृत्त कामगारांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला। पुढे बोलताना हर्ष तनपुरे म्हणाले की तनपुरे कारखान्यातील कामगारांनी प्रामाणिकपणे सेवा दिली, सर्वांचे कारखान्याशी आपुलकीचं नातं जोडलं गेलं। हा कारखाना सुरू करण्यासाठी जरी थोडा विलंब होत असला तरी एकदा कारखाना सुरू झाला की तो पुन्हा कधी बंद होणार नाही हेच ध्येय असल्याचं तनपुरे म्हणाले। या प्रसंगी भारत पाटील, संजय काळे, वैष्णवी काळे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी नामदेव धसाळ, रामभाऊ ढोकणे, वसंत बर्डे, नामदेव बापू शिंदे, बाळासाहेब तारडे, ईश्वर दुधे, सुरेश तनपुरे, कैलास झावरे, शिवाजी नालकर, राजेंद्र गागरे, संपत जाधव, सीताराम नालकर आदींसह युनियनचे सदस्य, कामगार बांधव उपस्थित होते। प्रास्ताविक अर्जुन दुशिंग यांनी केलं तर सूत्रसंचालन व आभार युनियनचे सचिव सचिन काळे गुरु यांनी मांडले। आज भारत देशामध्ये अत्यंत उत्साहाने साजरा केला जाणारा भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन, सर्वप्रथम आपल्या सर्वांना या चांगल्या दिवसाच्या मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आज राष्ट्रीय कामगार सेना राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने जे आमचे सर्व सहकारी, सर्व ज्येष्ठ सहकारी आज सेवानिवृत्त होत आहेत। डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यामध्ये या लोकांनी जवळपास 30 ते 40 वर्ष सेवा देऊन आज ते सर्वजण सेवानिवृत्त झालेले आहेत। एक अत्यंत भावनिक क्षण असा या सर्व जणांसाठी आहे, त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे। मी सर्वप्रथम या सर्व आमचे जेवढे सहकारी आहेत त्यांचे कुटुंब आहेत, आपण एवढा दीर्घकाळ या कारखान्याची सेवा केली त्याबद्दल आपल्या सर्वांचं, सर्व संचालक मंडळ तसेच सर्व सभासदांच्या वतीनं आभार मानतो। आपण आपल्या आयुष्यात आता इथून पुढे जे जे आपल्या गोष्टी आपल्याला राहिल्या असतील ते सर्व पूर्ण कराव्यात। आपल्या हातून राष्ट्राची असेल, सर्व देवांची असेल सेवा घडावी एवढीच या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा आपलं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्यदायी जावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 या 79व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमच्या डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे राष्ट्रीय साखर कामगार युनियन या युनियन संघटनेमार्फत 2022 पासून जो आम्ही सेवानिवृत्त कामगारांचा सन्मान सोहळा या ठिकाणी साजरा दरवर्षी करत आहोत, त्याचप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही आज मोठ्या उत्साहात आपल्या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी माननीय युवा नेतृत्व हर्षदादा तनपुरे यांच्या शुभ हस्ते व आमच्या युनियनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सहकारी यांच्या समवेत जो कारखान्यातून सेवानिवृत्त झालेला कर्मचारी आहे त्यांचा सपत्नीक सन्मान सोहळा आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा पार पडलेला आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी 26 जानेवारी 2022 रोजी प्रथमच कारखाना बंद झाल्यानंतर आम्ही युनियन मार्फत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान केला। त्यामध्ये 78 कर्मचाऱ्यांचा सन्मान त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। तदनंतर 2023 असेल, 2024 असेल, त्यामध्ये अनेक शेकडो कर्मचाऱ्यांचा सन्मान त्या ठिकाणी होऊन
आज 20 कर्मचारी या ठिकाणी सेवेतून सेवानिवृत्त होत आहे। त्या सेवानिवृत्त झालेल्या कामगारांचा सपत्नीक सन्मान सोहळा आज या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे व मोठ्या उत्साहात या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्या निमित्ताने सर्वांचे या ठिकाणी मी उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त करतो व त्या ठिकाणी युनियनच्या वतीने सर्वांना धन्यवाद देतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।